या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली आणि सारंग त्यांच्या खोलीत झोपलेले असतात, तर बबलू आणि सोहम बाहेर बसलेले असतात. सावली वहिनीला आणि सारंग दादाला एकत्र कसं आणायचं याचाच विचार ते दोघेजण करत असतात आणि त्यावेळी बबलू वेगवेगळ्या आयडिया सोहमला सांगत असतो. मात्र हे काही वर्क होणार नाही याची त्या दोघांना सुद्धा खात्री असते आणि त्याचमुळे पुढे काय करता येईल याचा विचार करत ते दोघेजण बसून असतात. सोहम म्हणत असतो की सावली वहिनी आणि सारंगदादा दोघेही खूप चांगले आहेत, काही झालं तरी त्यांनी एकत्र यायलाच हवं. त्यांचं लग्न जरी एका विचित्र परिस्थितीमध्ये झालं असलं ना तरी त्यांचा सुखाचा संसार व्हायला हवा असंच मला वाटतं. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच सावलीचे बाबा, आई आणि भाऊ त्या ठिकाणी येतात. त्यावेळी सखदेव म्हणत असतो की आता तुम्ही जे काही बोलत होता ना ते आम्ही सगळं ऐकलंय, त्यामुळे आता आमच्यापासून हे लपवण्याचा प्रयत्न करूच नका. मात्र सोहम म्हणत असतो की तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. मात्र त्यावेळी मग सावलीचे बाबा त्यांना सांगतात की आम्हाला कळलंय त्या दोघांच्या नात्याबद्दल. आईसुद्धा म्हणत असते की हो, मी त्या दोघांना बघितलंय आणि आम्हाला माहिती आहे की त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही आहे. आणि ते ऐकून सोहम आणि बबलू घाबरूनच एकमेकांकडे पाहतात. दुसरीकडे जयंती भैरवी माईंना कॉल करते. ती म्हणत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी एक खबर आहे, मात्र त्या बदल्यात मला एक काठापदराची साडी हवी आहे. त्यावर भैरवी माई हसतच म्हणत असतात की जर खबर चांगली असेल तर तुला काठापदराची साडीच काही तर एक दागिनासुद्धा देईल. काय खबर आहे ते सांग. आणि त्यावर जयंती हसतच सांगते की त्या सावलीमध्ये आणि सारंगरावांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही आहे. मात्र ते ऐकून भैरवी म्हणते की इतकंच, याने मला काय फरक पडतो, आणि ती फोन ठेवून देते. मात्र त्यानंतर ती हसतच म्हणत असते की माझी खात्री आहे सारंग कधीच त्या सावलीचा स्वीकार करणार नाही. तर दुसरीकडे जयंती आता पुढे भैरवी माईंना कोणती खबर द्यायची याचा विचार करत असते. तर दुसरीकडे सोहम सखदेव, सावलीची आई आणि बाबा यांना म्हणत असतो की तुम्हाला सगळं कळले ते बरंच झालं, आम्हाला सुद्धा हे माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही त्या दोघांना कसं एकत्र आणता येईल यासाठी प्रयत्न करत होतो. तर बबलूसुद्धा म्हणत असतो की माझी खात्री आहे सारंगदादा आणि सावली वहिनी एक ना एक दिवस नक्की एकत्र येणार. सारंगदादा नक्की माझ्या वहिनीच्या प्रेमात पडेल. तर सोहमसुद्धा म्हणत असतो की हो, माझीसुद्धा खात्री आहे. आणि त्यावर एकनाथराव म्हणतात की आम्हालासुद्धा असंच वाटतंय, कारण शेवटी विठुरायानेच त्या दोघांची जोडी बनवली आहे, तो नक्कीच त्यांना एकत्र आणेल. आणि त्यावर सोहम आणि बबलूसुद्धा आनंदाने हो म्हणतात. आणि मग ते 5 जण मिळून सावली आणि सारंगला आता कसं एकत्र आणायचं यासाठी काम करायचं ठरवतात आणि त्यांची एक टीमसुद्धा बनवतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखदेव, सोहम, बबलू आणि एकनाथराव चहा पीत बसलेले असतात. बबलू त्या सगळ्यांना सांगत असतो की जर आपल्याला त्या दोघांना एकत्र आणायचं असेल ना तर त्या दोघांना एकत्र जास्तीत जास्त टाईम मिळायला हवा, म्हणजे त्यांनी एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा. आणि त्यावर सगळेजण हो म्हणतात. तितक्यात सावली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. मग सारंगसुद्धा त्या ठिकाणी येतो. सावली त्याच्यासाठी सुद्धा कॉफी घेऊन येते आणि त्यांचा चहा नाश्ता सुरू असतानाच गावातील काही लोक त्या ठिकाणी येतात. एकनाथराव विचारतात की काय झालं, तुम्ही सकाळी सकाळी इकडे कसे? आणि त्यावर त्यातील रामभाऊ नावाचे गृहस्थ म्हणतात की आपल्या मंदिरामध्ये अभिषेक आहे आणि आपल्या गावची प्रथा आहे की नवदाम्पत्याने तो अभिषेक करायचा. मात्र जे नवदाम्पत्य हा अभिषेक करणार होते ते काही कारणामुळे तो करू शकत नाही आहे, त्यामुळे आम्ही सारंग सरांना विनंती करण्यासाठी आलो होतो की जर त्यांनी आणि सावलीने हा अभिषेक केला तर बरं होईल. मात्र ते ऐकून जयंती म्हणते की ते जमणार नाही. तुम्हाला काय आमचे जावई बापू रिकामे वाटले का? त्यांना खूप काम आहे. आणि मग ते सारंगला सुद्धा सांगते की तुम्ही त्यांना नाही म्हणा. तर सखदेवसुद्धा त्या ग्रामस्थांना सांगत असतो की खरं तर जावई बापू आपल्या गावात आलेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते रात्री मंदिरात येणार आहेत ना, मग आता तुम्ही त्यांना अभिषेक करण्याची विनंती करू नका, त्यांना नाही जमणार, त्यांना त्यांची कामं आहेत. मात्र त्यावेळी सारंग मग स्वतःहूनच त्या गावकऱ्यांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी नक्की अभिषेक करेल. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांना आणि त्या गावकऱ्यांना सुद्धा खूप आनंद होतो. सावली तर खूपच खुश असते. आणि मग त्यानंतर ते रामभाऊ सावली आणि सारंगला पोशाख देतात आणि त्यांना सांगतात की अभिषेकाला येताना हाच पोशाख घालून या. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर मग मंदिरात जायचे असते, म्हणून मग सोहम आणि बबलू छान तयार झालेले असतात. आणि मग सोहम ताराची वाट बघत बसलेला असतो. तारा समोर आल्यावर तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं याचीच तो प्रॅक्टिस करत असतो.
आणि मग तितक्यात त्याला ताराचा मेसेज येतो. ती तिथे थोड्या वेळात पोहोचणारच असते आणि तिने खास सोहमसाठी साडी नेसलेली असते. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि मग तारा त्या ठिकाणी येते. तर सोहम एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि मग त्यानंतर बबलू त्यांना सांगतो की आता तुम्ही दोघेजण इथे आहातच, तर जोडीने जाऊन देवाचं दर्शन घ्या. आणि मग ते दोघेही आनंदातच मंदिरात जातात. पण तितक्यात मग सावली त्या ठिकाणी येते, परंतु बबलू तिला मंदिराच्या बाहेरच थांबवतो. तो सावलीला काही मंदिरात जाऊच देत नाही. तर सावली म्हणत असते की आज देवाने माझं ऐकलं, सारंग सर स्वतःहून अभिषेकासाठी तयार झाले, म्हणून मला माझ्या विठ्ठलाचे आभार मानायचेत. आणि मग ती बबलूला न सांगताच सरळ मंदिरात जाते. त्यामुळे बबलू घाबरतो. तर दुसरीकडे जयंती व्लॉग बनवत असते आणि त्यामध्ये ती सखदेव, एकनाथराव आणि सावलीची आई यांचासुद्धा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ते तिघेजण घाबरतात. तर दुसरीकडे सावली मंदिरामध्ये सोहम आणि ताराला एकत्र बघते, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर सावली हसतच त्यांच्याकडे बघत असते. ती विचारत असते की तुम्ही इथे कसे? आणि त्यावर सोहम पटकन म्हणतो की अगं वहिनी, मी दर्शनासाठी आलो होतो आणि वाटेत मला तारासुद्धा भेटली, मग तीसुद्धा माझ्यासोबतच आली. तर तारा रागातच सावलीला म्हणते की हे बघ सावली, मी ते आईला न सांगता आले आहे, त्यामुळे तू आईला काही सांगू नको. तर सावली मुद्दाम विचारते, पण का? दर्शनासाठी येणं यात काही चुकीचं नाही आहे ना? पण तारा रागातच म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? तुला माहिती आहे ना भैरवी माई कशा आहेत ते? मग तू तिला काही सांगू नको. आणि त्यावर सावली खाली मान घालून हो म्हणते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते. मात्र त्यानंतर सोहम ताराला म्हणतो की हे बघ तारा, तू वहिनीसोबत ज्या पद्धतीने बोलली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मला माहिती आहे एकेकाळी ती तुझी असिस्टंट होती. अगं पण तिला किती वाईट वाटलं असेल. ती एक माणूस म्हणून खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझी वहिनी आहे. आणि त्यावर तारासुद्धा हो म्हणत त्याला सॉरी म्हणते. तर सावली सारंग अभिषेकासाठी तयार झाला म्हणून विठुरायाचे आभार मानत असते. तर दुसरीकडे सारंग अभिषेकाला जाण्यासाठी तयार होत असतो. अप्पूसुद्धा त्याला धोतर नेसण्यासाठी मदत करत असतो. मात्र सारंगला काही धोतर नेसता येत नाही. त्यामुळे अप्पू म्हणतो की काय तुम्ही पण एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत आणि साधं तुम्हाला धोतर नेसता येत नाही का? त्यावर सारंग म्हणतो की कंपनीचा मालक होण्यासाठी धोतर नेसता यावं अशी काही अट नसते. मात्र त्यावेळी अप्पू म्हणतो की असं कसं, तुम्ही तर माझे हिरो आहात ना, तुम्हाला सगळं यायलाच हवं. आणि मग त्यानंतर ते मोबाईलवर व्हिडिओ लावून धोतर कसं नेसायचं याची प्रॅक्टिस सुरू करतात. तर दुसरीकडे सोहम आणि बबलू एकमेकांशी भांडत असतात. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम सोहमला म्हणत असते की आज तारा साडीमध्ये छान दिसत होती ना? आणि त्यावर सोहमसुद्धा हो म्हणतो आणि ताराच्याच आठवणींमध्ये हरवून जातो. आणि ते बघून सावली मात्र हसू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.